42 42 टेक्निकल बग वी हॅव जस्ट फिक्स्ड आणि मॅचवर आपण थोडं फोकस करूया. 3 षटकांचा खेळ झाला. पहिली मॅच रंगत असताना एका बाजूला स्वर्गीय धोंडूशेठ वास्कर कुंडेवहाल हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा डिसिजन बॅटिंग करण्याचा खरं तर फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतला तर कोंबडभुजे या टीमनं इन्व्हाइट केलं कुंडेवहाल या टीमला खरं तर बॅटिंगसाठी. आणि काय आक्रमण झालंय. प्रत्येक एका चेंडूवर मात्र आक्रमण प्रतिक्रमण आपल्याला पाहायला मिळतोय. 4थ्या षटकामध्ये पहिला वार आणि मिळतील खरं तर धावा 6 षटकार. डीजे सहा 49 संख्या 50च्या उंबरट्यावर आपल्याला पाहायला मिळतीये. 48चा आकडा स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळते. प्रेक्षक युट्यूब वाहिनी स्क्रीनवर आपल्याला खरं तर काही चित्रफित दाखवत असताना यावेळेला चेंडू हवेमध्ये हवा के संग याही वेळेला बॉल हवेमध्ये राहिला आणि इलिव्हेशन टायमिंग प्रॉपर कनेक्शन आपल्याला पाहायला मिळालं. 3ही गोष्टी जुळल्या गेल्या. धावा मिळतील किती तर तब्बल 6 आणि रणसंख्येला पोहोचवलंय ते पहिल्यांदा खरं तर 4थं षटक प्रगती बदलत असताना पहिल्या इनिंग मध्ये तब्बल 2 बाद 54 या आकड्यावर. या षटकामध्ये तब्बल आपण जर का बघितले गेले तर 4 षटकार आलेत. आक्रमकता हा स्वाभाविक खेळ या दोन्ही फलंदाजांना मात्र आपली गुणवत्ता सादर केली आहे. आतापर्यंत मात्र गोलंदाजाला यश मिळालं नाहीये. विकेटच्या शोधात असतील. वाईट यॉर्क केला बॉलला परंतु चेंडूच्या रीच पर्यंत पोहोचले. खेचून काढलाय. फील केला बॉलला ऑफ साइडला डीप कव्हर्स रिजन मध्ये एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूला उचलून फेकून देईल इन बिटवीन 2 मोर ॲडेड इनटू द टोटल. एकूण धाव संख्या अब तक 56. बॅटिंग करणारी टीम अतिशय मजबूत अशा परिस्थितीमध्ये आतापर्यंत 56 हा प्रवास. 4थं षटक प्रगती पथावर आहे. 5 षटकांची मॅच आहे. फिरून मारला. याही वेळेला बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहेत. जज करतील का. इट्स अ मिस जजमेंट अ मिस फेल and that should be another 6 runs. 6 धावा मिळतील. डीजे आई एकविरेला वंदनीय असं हे गीत. सकाळचं सत्र अतिशय मनमोहक आहे. वातावरण थोडीशी शीतलता आणि थंड अशा या वातावरणामध्ये स्पर्धेला आपण प्रारंभ केला. जशी स्पर्धा पुढे जाईल उष्णतेची झळ आपल्याला जरूर जाणवेल. Full toss ball down the ground, a pickup, a well judged, well pick, and when sent fasten it for a 6 down the ground in front of screen. अगदी स्क्रीनवर समोरच्या बाजूला हा बॉल अद्दललाय. ही ताकद आपल्याला पाहायला मिळतीये. अमितची अजून एक षटकार आलाय. रणसंख्या पोहोचली ती तब्बल 66 या आकड्यावर. 66 68. पुन्हा एकदा मिनी हेलिकॉप्टर इम्प्रोवाइज केलंय अलॉंग द ग्राउंड. बॉडी लँग्वेज थोडी डाऊन वाटते कोंबडभुजे संघाची. बरंच काही आहे या टीम मध्ये. बरंच काही आहे या मॅच मध्ये अजूनपर्यंत. परंतु इतक्यातच मात्र बॉडी लँग्वेज मात्र डाऊन करून जमणार नाहीये. विनोद भगत त्यांची संपूर्ण टीम. नवजल असतील यंगस्टर यंग ब्रिगेड विकेट कीपर व्हेरी एक्सपिरियन्स इन अ टीम. रोहित आदित्य अनेक असे नामवंत खेळाडू आहेत. गेले कित्येक वर्ष सातत्यानं या टीमनं मात्र मी म्हणेन आपल्या खेळानं मात्र प्रत्येक रसिक प्रेक्षकाला मात्र इम्प्रेस केलंय. या मॅच मध्ये 4 षटकांचा खेळ झाला आणि 4 षटकांच्या अखेरीस एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती 69. आज आम्ही ज्यांच्या समवेत आहोत गतवर्षी ज्यांच्या समवेत आम्हाला पहिली संधी मिळाली. अर्थातच क्रिकेट हा आपल्या संवादांचा भेटीगाठींचा आणि आठवणींचा सोबती आहे. त्यामुळेच तो आपला आवडता खेळ आहे. आज आम्ही रायगड भूषण पुरस्कृत प्रतिभावंत नामवंत नितेश पंडित सर यांच्यासोबत मात्र मायक्रोफोन शेअर करतो. ही आमच्यासाठी मात्र खरं तर मी म्हणेन इट्स अ ट्रूली ग्रेट अपॉर्च्युनिटी. आज बरंच काही शिकायलाही मिळेल. पुन्हा एकदा आपण मॅचवर थोडंसं फोकस करूया. 5वं षटक. मनोज स्वतः टीमचे कॅप्टन आलेत. अराउंड विकेट हलवार पद्धतीची गोलंदाजी. पहिल्याच बॉलवर आक्रमण. ही गोलंदाजी इथे या खुल्या 360 मैदानावर जर का तुम्ही फेकाल तर मात्र नक्कीच अशाच प्रकारचे प्रात्यक्षिक तुम्हाला प्रत्येक एका चेंडूवर पाहायला मिळेल. येतो षटकार. रणसंख्या पोहोचली तब्बल 75 वर.
75. पुन्हा एकदा या वेळेला मात्र लाईन थोडी मी म्हणेन आउटसाइड ऑफस्टिक आपल्याला पाहायला मिळते. आउट स्विंग झालाय थोडा चेंडू. पंचांकडे अपील केली आहे. अपीलवर थोडंसं आपण पुन्हा एकदा नियमावली काय म्हणते स्पर्धेची, तर हा डॉट चेंडू येईल. अर्थातच कोणताही खेळाडू या स्पर्धेमध्ये मी म्हणेन आयोजकांच्या वतीने ही सूचना आम्ही जरूर करतोय. याही वेळेला आक्रमण आणि याही वेळेला क्षेत्ररक्षक फक्त पाहत राहतील. मैदान थोडकं पडलंय की काय असंच काहीसा भास दाखवत असताना फलंदाज अमित आणि विशाल भोईर आपल्याला पाहायला मिळतील. 6 ने एकूण धावसंख्या पोहोचली तब्बल 81 वर. इंडिव्हिज्युअल स्कोअर मेनी कॉंग्रॅच्युलेशन. नुकताच 6 धावा आम्ही ऍड केल्या आणि त्याचा पहिला अर्धशतक कंप्लीट झालंय. मेनी कॉंग्रॅच्युलेशन अमित. वाव, 13 चेंडू आणि 50 धावा. पाहूया अनालिसिस काय म्हणतंय. स्कोर बुक चा जर का उल्लेख करायचा झाला तब्बल 6 षटकार या इनिंग मध्ये आपण अमितच्या बॅटमधनं पाहिले आणि अमितच्या बॅटमधनं पहिल्याच मॅच मध्ये पहिलं अर्धशतक. अमितला आम्ही जरूर खरं तर विनंती करू की समोर कॅमेरा आहे, कॅमेराकडे बॅट दर्शवून मात्र आपण प्रेक्षकांचं अभिवादन आपण स्वीकारायचं आहे. मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन. पहिली मॅच, पहिलं अर्धशतक. व्हॉट अ स्टार्ट. इट्स अ ड्रीम मॅग्निफिसंट स्टार्ट. क्लीन बोल्ड. जसं अर्धशतक झालं तसं मात्र मी म्हणेन थोडेसे एकाग्रता भंग झाली असंच काहीसं दृश्य आपल्याला पाहायला मिळालं. परंतु या खेळाला मात्र प्रत्येकाने एन्जॉय केलं. तब्बल 6 षटकार एकीरू दुहेरी धावसंख्येच्या साह्यानं अमितनं खरं तर मी म्हणेन कुंडेवाहाल या टीमला मात्र अप्रतिम सुरुवात करून दिली आणि धडाकेबाज सुरुवात करत असताना पहिलं अर्धशतक मात्र या मॅच मध्ये झलकावलंय. प्रेक्षकांना आम्ही जरूर विनंती करू की या इनिंगसाठी, या खेळासाठी मात्र जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. पहिल्याच मॅच मध्ये अमितच्या बॅटमधनं पहिलं अर्धशतक. 13 चेंडू आणि 50 रन नॉक आपल्याला पाहायला मिळालाय. मॅग्निफिसंट इनिंग. न्यू बॅट ऑफ जितेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. इन ॲट नंबर 5 रितेश आलेत. हलवार पद्धतीची गोलंदाजी. घे आणि घेऊन टाक असं काहीच उद्गार आपल्याला पाहायला मिळाले गोलंदाज टीम कॅप्टन मनोजच्या मुखातून. हा क्रंच साऊंड आहे जेव्हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर असो. कुस्तीमध्ये आपण, कबड्डीमध्ये हे उद्गार आपण पाहत असतो. खो खो मध्ये म्हणजे मातीतले खेळ आहेत ना, या मातीतल्या खेळामध्ये अशा प्रकारचं प्रात्यक्षिक आपण नेहमी पाहिलंय. भारतीय संघाचा एक स्पेशलिस्ट विकेट कीपर नयन मोंगियाला आपण पाहिले. ऋषभ पंतला आपण पाहत असतो. महेंद्रसिंग धोनीला आपण पाहिलं. अनेक वेळा असे उद्गार काढत असताना ते फार आकर्षकही वाटतात. यावेळेला आपण जरूर पाहतो अंतिमच्या बॉलवर मात्र नक्कीच ही 2 धावा अंकित होत असताना पहिल्या इनिंगचा मात्र खेळ इथे संपन्न झालाय आणि पहिल्या इनिंगच्या खेळानंतर मात्र एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती तब्बल 84. कंपल्सरी चेस इज द थंब रूल ऑफ दिस टुर्नामेंट. सो धावा काढाव्या लागतील त्या 85 आणि नक्कीच समरी आपण जरूर काही क्षणामध्येच पाहणार आहोत. तत्पूर्वी आमचे पाहुणे मान्यवर मात्र व्यासपीठावर उपस्थित आहेत आणि मान्यवरांचा सन्मान आपण जरूर घेण्यासाठी पुन्हा एकदा टर्न करणार. तत्पूर्वी मॅच नंबर 2 मध्ये 2 टीम्सना आम्ही पुन्हा एकदा इन्व्हाइट करू. इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला टॉस करायचा आहे. टीम वाघिवली अर्थातच हा घरचा संघ आपल्याला पाहायला मिळेल आणि टीम मोठा खांदा. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण जर का उपस्थित असाल तर लगेचच आपण मेन पॅव्हलियन बॉक्स कडे आपण या आणि करू आम्ही लगेचच मायक्रोफोनवर परिवर्तन आणि लगेचच आम्ही पुन्हा एकदा विनंती करू या दुसऱ्या इनिंग मध्ये मॅच कशी रंगेल, ही मॅच कशी सजेल, या धावांचा पाठलाग कसा होईल पुनश्च आपण मायक्रोफोनवर परिवर्तन करू. अर्थातच थँक्यू. या कार्यक्रमातील मुख्य मान्यवर सन्माननीय शरदजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सागर दादांना विनंती करतो की प्लीज आपल्या पवित्र शुभ हस्ते शरद पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान विशाल. सागर दादांना विनंती आहे की प्लीज आपल्या पवित्र शुभ हस्ते शरद दादांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती केला जाईल. जय हनुमान ट्रॉफी 2024 हे पर्व आहे आणि या पर्वातील या मुख्य मान्यवरांना अतिथी कक्षात दिला जाणारा आदरपूर्वक सन्मान.
तदनंतर या कार्यक्रमाला उपस्थित असणारे आदरणीय दादाजी मुंडकर यांना विनंती असेल, गोमा गावंड यांना विनंती असेल, प्लीज आपण आपला आदरपूर्वक सन्मान गोमा गावंड, पद्माकर पाटील वाघेवलीमधील एक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आहेत. नेक्स्ट मॅच कोलीवाडा विपक्ष धाकटीजुई. चला रोहित, जर आपली टीम या ठिकाणी उपस्थित असेल तर धाकटीजुई संघाचा संघनायक आणि या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय महेश भोईर. प्लीज आपण आपला आदरपूर्वक सन्मान यांच्यावरती केला जातोय. जय हनुमान क्रिकेट संघ वाघेवली आयोजित जय हनुमान ट्रॉफी 2024 पहिला दिवस आणि या शृंखलेच्या प्रतियोगितेच्या पहिल्या दिवशी आपण अनुभवतोय जो खेळ तो कुंडे बहाल विपक्ष कोंबडभुजे. दोन्ही संघांमध्ये लाजवाब सामन्याचा पहिला सत्र आपल्याला पाहायला मिळाला. ज्या पहिल्या सत्रामध्ये कोंबडभुजे संघाच्या समोर 84 धावांचं लक्ष ठेवलंय. हे भलं मोठं लक्ष आहे, परंतु तसं पाहिलं नितेश सर तर या मैदानावरती जर आपण टेनिस क्रिकेटमधील सध्या चेंडूंचा दर्जा जर बघितला तर नविया या ब्रँडेड कंपनीनं जो चेंडू आता अगदी अतिशय म्हणजे खेळासाठी फलंदाजाला पूरक अशा प्रकारचा चेंडू बनविलेला आहे. चेंडू बॅटच्या पट्ट्यात आल्यानंतर मोठे फटके सहज होत आहेत. हा पहिल्या सत्रात आपल्याला पाहायला मिळाला, परंतु तेवढ्याच शिताफीनं फलंदाजी खेळणं गरजेचं. योगेश मुंडकर, प्लीज योगेश मुंडकर आपण आपला आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. तर शुभम आणि मनोजची पहिली जोडी मैदानात 84 धावांचं लक्ष असताना जवळजवळ 30 चेंडूंमध्ये हा लक्ष पार करताना मोठ्या फटक्यांचा प्रचंड खरं तर तिथं हे मोठे फटके घ्यावे लागणार आहेत आणि म्हणूनच तशी खेळी करावी लागेल. त्याच्यासाठी बलबंद दे असणारे 2 मात्र उत्तम शरीरयष्टीचे फलंदाज धावपट्टीवरती पाठवलेले आहेत. या सर्व पाहुण्यांचा आदरपूर्वक सन्मान आहे. तुम्ही आपला अमूल्य वेळ दिलात. आज या उद्या या परवा या 4 दिवस खरं तर तुम्ही. तदनंतर जीवन डाकी बोरखार आमचे सहकारी आहेत या ठिकाणी उपस्थित आहेत. मी जीवन डाकी बोरखार यांचा आदरपूर्वक सन्मान. एक उत्तम समालोचक, द्रोणागिरी भूषण, सह्याद्री भूषण, एक उत्तम नाट्य कलाकार आणि कला क्षेत्रातील एक प्रचंड मोठं नाव जीवन डाकी यांचा आदरपूर्वक सन्मान हे मंचावरती होतोय. कला क्षेत्रातील एक वाखाणण्याजोग असं नाव आहे आणि समालोचन क्षेत्रातील उरण आणि पनवेलमध्ये एक नावाजलेला खरं तर समालोचक नाव आहे जीवन केशव डाकी. खरं तर या कलाकाराला मोठमोठ्या राजकीय सभांवरती समालोचन सूत्रसंचालन निवेदन करताना बघितलं आणि आज जय हनुमान ट्रॉफी 2024ला खरं तर आमच्या आवाजाला एक मुलामा चढवण्यासाठी ते या ठिकाणी उपस्थित आहेत. तर नेक्स्ट मॅच, सेकंड मॅच मोहा आणि धाकटीजुई दोन्ही संघाच्या कर्णधारांना शेवटचा पुकार. पहिला सत्र संपल्यानंतर टॉस होणं गरजेचं आहे. एक कर्णधार जर या ठिकाणी उपस्थित राहिला तर दुसऱ्या कर्णधाराला तशाच प्रकारे अगदी काहीशी का होईना परंतु दंडात्मक कारवाईची उद्घोषणा केली जाईल. तर प्लीज चला या दोन्ही संघाच्या संघनायकांनी जाऊया परत एकदा कॉम्बॉक्स मध्ये जो आवाज ऐकायला मिळतोय नवी मुंबईमधील एक ब्रँडेड नामांकित आवाज नितेश भोईर करावे. थँक्यू सर. पहिल्या इनिंगचा खेळ नुकताच संपन्न झाला आहे आणि पहिल्या इनिंगमध्ये तब्बल 84 धावा कुठल्या गेल्या, 2 धावा पॅनल्टीच्या, 86 झाल्या आणि 87चं टार्गेट. मात्र नव्यानं हे समीकरण आपण जरूर डिक्लेअर करतोय. सो चेसिंग जे टार्गेट आहे 30 चेंडू आणि 87 धावा. पहिल्याच इनिंग मध्ये पहिल्या मॅच मध्ये प्रारंभी 80+ हा आकडा मात्र नक्कीच क्रॉस झालाय. मगाशी जो उल्लेख झाला खर तर क्रिकेटला साजेशी अशी पर्सनॅलिटी, फिजिक्स, परमिटेशन, कॉम्बिनेशन, ताकद, त्या ताकदीचा वापर, मारलाय षटकार लांबच लांब आणि पहिलाच केल्यावर बॅटो आपल्याला पाहायला मिळाला आहे शुभम कोहली म्हणजेच खरं तर वाऱ्याच्या वेगाशी स्पर्धा करणारा आपला हा समाज आणि त्याच्या बॅटमधने पहिला वार षटकार आलाय. प्रत्युत्तर हा केलाय खरं तर आक्रमण. याही वेळेला बॅट स्विंग चांगली होती, एज लागला बॉल, तदनंतर अंगाचा वेध घेतलाय. ही एकदा अजून धावफलकावर ऍड होईल. 1 धावसंख्या पुढे जात असताना आमचे गुणलेखक आम्हाला अपडेट करतायत रणसंख्या झाली आहे ती 8.
आक्रमण तर करावंच लागेल. देर इज नो चॉईस. इथे आक्रमण झालंय. बॅटा स्वतः टीमचे कॅप्टन मनोज आपल्याला पाहायला मिळतील. दुसऱ्या धावेचा कॉल अगदी तत्परतेनं केलाय. इट्स अ व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट ॲज वेल. तुमच्या पार्टनरवर खरं तर तुमचं ट्रस्ट असणं फार महत्वाचं आहे. तुमच्या पार्टनरवर, तुमच्या सोबतीच्या खेळाडूवर त्याच्या सोबत तुमचं कम्युनिकेशन असणं फार महत्वाचं आहे. आणि हे कम्युनिकेशन आपल्याला पाहायला मिळतंय मनोज आणि शुभम या दोन फलंदाजांमध्ये. ओपनिंग पेअर आहे. गोलंदाजी मार्कवर स्पिन प्रकारचा गोलंदाज वापरलाय संजय वास्कर. एक्सपिरियन्स आहे. गॅप शॉट सिलेक्शन ड्राईव्ह केलं बॉलला. ऑफ ड्राईव्हचा हा फटका हलका लाफ्ट केला आणि अगदीच मी म्हणेन गॅप शॉट सिलेक्शन सीमारेषा पार धाडलंय. अजून एक चौकार. रणसंख्या झाली तब्बल 14. बेधडक सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. आक्रमण केलंय, हल्ला बोल सुरू केलाय. पुढे आल्यानंतर मात्र गोलंदाजानं मात्र गती मान चेंडू रिलीज केलाय. थोडी गती अधिक त्यानं वाढवली आणि वाईट ज्वार हा चेंडू मात्र फेकला गेलाय. आउटसाइड द ऑफ स्टिक हा बॉल. अंतिमच्या बॉलवर मात्र धाव आली नाहीये. पहिलं षटक मात्र संपन्न झालंय. पहिल्या षटकाच्या अखेरीस मात्र रणसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 14. 87 धावांचं टार्गेट आपल्याला पाहायला मिळतंय. 87 डिवायडेड बाय जर का 5 आपण केलं तर किंबहुना आपण असं म्हणूया प्रति एका षटकामागे जवळजवळ 17 रन्स पर ओव्हरचं मात्र चेसिंग रन रेट होतं. जिथे आपण पाहिलं की पहिल्या षटकामध्ये सरासरीपेक्षा रिक्वायर्ड रन रेटच्या पेक्षा थोडा मी म्हणेन मागे आहे तो बॅटिंग करणारा संघ. परंतु इथेही मॅच मध्ये अजूनही संधी आहे. बराच खेळ अजूनही आहे. समाधान आपल्याला पाहायला मिळतंय बॉलिंग साठी. षटक क्रमांक 2 वर समाधान कातकरी. टेनिस क्रिकेट विश्वामधून अजून एक मोठं नाव. चेंडू बोलवण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. ऑफ स्पिन लेग स्पिन करू शकतो. परंतु फलंदाजाला तितकंच अप्रतिम आणि चोख प्रत्युत्तर दिलंय. स्विचचा फटका प्रीमेडिएटेड रिव्हर्स स्वीप आपल्याला पाहायला मिळाला. धावा मिळतील. खरं पाहता हा आउटकम जो आहे ना हा मिनिमम खरं तर एफर्ट्स आणि मॅक्झिमम रिझल्ट्स अशा 4 धावा मिळाल्या बॅटॉ शुभम कोहलीला आणि रणसंख्या पोहोचली आहे ती 18 या आकड्यावर. ओर्थ विकेट पुढ्यात टाकलाय. पहा ही गोलंदाजी युजवेंद्र चहलची आम्हाला आठवण करून देणारा पुढ्यात टाकलेला परंतु ज्वार खाताला बॅटा पॅचच्या मध्ये बॉल. खरं तर मिनी हेलिकॉप्टर इम्प्रोवाइज करत असताना फटका सजवता आला नाहीये बॅटा शुभमला. परंतु शुभम हा शांत बसणारा खेळाडू नाहीये. षटकात चौकारामध्ये डील करणारा फलंदाज. लांबच लांब उंच षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिलेत. आणि याही वेळेला डाऊन द ग्राउंड क्षेत्ररक्षक आहेत. त्याला हुलकावणी देईल का नाही. बॉल थांबलाय, थबकलाय, शांत झालाय. 1 बाउंस क्षेत्ररक्षक ग्रिप करतील तोवर 1 धाव कंप्लीट होत असताना रणसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती पोहोचली. हळूहळू धावांना आकार आलाय. 17 रन्स पर ओव्हर असं हे रन रेट असताना मात्र पहिलं षटक आपण पाहिलं 14 धावांचं राहिलं. दुसरं षटक पहिल्याच बॉलवर चौकार, त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर एक सिंगल धाव. स्ट्राईक शफल झाले. मनोज आले टीमचे कॅप्टन. काहीतरी करावं लागेल. षटकार चौकार ठोकावे लागतील. मी म्हणेन प्रत्येक एका चेंडूवर मात्र ऑल्टरनेट चेंडूवर मात्र तुम्हाला आक्रमण करावं लागेल. इथे पर्याय नाहीये. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग मात्र आपल्याला या षटकामध्ये पाहायला मिळालं नाहीये. थोडं शांत ठेवलंय. 4 चेंडूंचा खेळ झालाय. गती कमी केली. रीड केला बॉलला. वाव यू ब्युटी. स्लॉग हिट ऑन साइड. फेवरेट झोन आहे मनोजचं आणि त्यानं दाखवलं. नी बेंड केलं. नी बेंड करून वेट ट्रान्सफर केलं. पाहूया ऍक्शन रिप्ले. प्रेक्षक युट्यूब स्क्रीन काय दाखवतंय. डीजे थँक्यू. अंतिमचा बॉल. 6 धावसंख्या वाढली. पोहोचली ती 25 वर. 25. वेट वॉच अँड कट केला बॉलला. वाव इथेही चेंडूची लाईन, दिशा आणि टप्पा या सर्व गोष्टी रीड केल्या. क्रिकेटमध्ये अँटिसिपेशनला फार महत्व असतं.
तुमच्याकडे कोणतं कला कौशल्य आहे त्यापेक्षा प्रतिस्पर्धी संघाचा गोलंदाज हा कोणत्या धाटणीतले चेंडू फेकणार आहे ही रीड करण्याची क्षमता जर का तुमच्याकडे असेल तर मात्र तुम्हाला यश मिळणार. इथे तेच मिळालं. मागचे 2 चेंडू रीड केले, मनोजने लगावलेले हे 2 मोठे फटके. रणसंख्येला मात्र मी म्हणेन थोडा आकार आलाय, वृद्धिंगत झाली आहे, पोहोचली आहे ती 29 या आकड्यावर. 29 ऑन द स्कोर बोर्ड नाव. नेक्स्ट मॅचचा टॉस आपल्याला जरूर करायचा आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण आलात असाल तर लगेच आपण या टॉससाठी जिथे मात्र पुनच्छा आपण पाहणार आहोत. नेक्स्ट मॅच मध्ये 2 संघांमध्ये खरं तर ही लढत आपल्याला पाहायला मिळाली. मॅच नंबर 2 टीम वाघिवली आणि टीम मोठा खांदा. 5 षटकांचा हाही सामना असणार आहे. प्रत्येकानं नोंद घ्या की कोणत्याही खेळाडूला मात्र रिव्ह्यूची मुभा नसणार आहे. पंचांना कोणताही डिसिजन जर का डिप्लोमॅटिक संशयास्पद आढळला ते मात्र टेक्निकल टीमचा सपोर्ट अर्थातच रिव्ह्यू मात्र ते घेऊ शकतात. चला, वाघिवले आणि धाकटा खांदा. श्री स्वयंभू माऊली स्पोर्ट्स धाकटा खांदा. दोन षटकांचा खेळ झालाय. रणसंख्येला थोडा आकार आलाय. 17×2 34 धावा हव्या होत्या परंतु धावा आहेत 29. करूया आपण अजून अर्धा डझन त्याच्यामध्ये ऍड. अर्थातच 6 more added into the individual score शुभम कोहली and 6 more added into the total score shifted to 35. नाव या मॅच मध्ये मजा येईल. ही मॅच शेवटच्या चेंडू पर्यंत जाईल कारण आक्रमण होतंय. दोन्ही फलंदाज आता सेट झाले. त्यांना चेंडू आता फुटबॉल सारखा दिसतोय. आक्रमण होतंय. याही बॉलवर वाव यू ब्युटी. Don't go towards the ball. Let the ball come towards you. असा हा फटका पाहायला मिळाला. बॉलला येऊ दिलं, थोडे टर्न झाले, क्रीज मध्ये आतमध्ये घुसले. हार्दिक पांड्याची आठवण करून देणारा फटका पाहायला मिळाला. अजून 6 धावा ऍड होतील. रणसंख्या झाली 41. काय चोख प्रत्युत्तर दिले. प्रत्येक एका चेंडूवर मात्र पलटवार करतोय शुभम कोहली. आतापर्यंत 3 षटकार, 1 चौकार, 1 सिंगल, फक्त 1 डॉट बॉल. म्हणजे डॉट बॉल पर्सेंटेज फार कमी आहेत. इथे मात्र जिंकण्याची नवी उमेद मात्र जागृत करतोय शुभम आपल्या टीम साठी. आक्रमण झालं. इथेही कॅप्चर सिलेक्शन परंतु इथे बॉल शॉर्ट ऑफ अ क्रीज आपल्याला पाहायला मिळाला आहे. शॉर्ट ऑफ अ बाउंड्री लाईन पाहायला मिळाला आहे. 1 बाउंस ओव्हर द डिफेन्स येईल. हा पुन्हा एकदा टायमिंग आणि गॅप शॉट सिलेक्शन लगावलेला शुभम कोहली ब्रँडेड चौकार. छान रणसंख्या पोहोचेल ती 45 वर. अगदी चेंडू लगेच बाहेर जात आहेत, आतमध्ये येत आहेत. डीजे मास्टर मात्र संधी पाहत आहेत. पुन्हा एकदा आपण त्यांच्याकडे टर्न करणार. रणसंख्या झाली आहे ती 45. अगदी सहजतेनं मागचे 3 चेंडू, तिन्ही चेंडू सीमारेषा पार धरले. काय फलंदाजी आहे. नाद निनादलाय. जशा शंख फुकला आक्रमण आक्रमण आणि आक्रमणच आपल्याला पाहायला मिळते. स्टॅन अँड क्लॅप शॉट, स्टॅन अँड डिलिव्हर. द बॅट्समन इज कव्हर व्हर्जन ऑफ राहुल द्रविड. द बॅट्समन इज कव्हर व्हर्जन ऑफ VVS लक्ष्मण. असंच काहीच आपल्याला पाहायला मिळालं. पहिल्या षटकामध्ये सुद्धा अशाच प्रकारचं कव्हरच्या दिशेनं फटका त्यांना सजवला होता ना आताही गॅपशॉट सिलेक्शन फक्त टायमिंगच्या जोरावर मात्र हा चौकार लगावलाय. 49 झाल्या. मिनी हेलिकॉप्टर इट्स ऑफ इन द एअर. अप 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 अँड डाऊन इनटू द क्राउड. बॉल सीमारेषा पार गेलाय. बॅटला त्यानं पिंकी किस केली, प्रॉमिस केलं. थँक्यू. वाव, इट्स बँग ऑन ब्युटी ऑफ शुभम कोहली. रणसंख्या झाली आहे तब्बल आपल्याला पाहायला मिळतीये ती 55. शेवटचा बॉल यावेळेला आपण जरूर पाहतो. अंगाचा वेध घेणारा मात्र येईल हा डॉट बॉल. इथे थोडा सुटकेचा निश्वास टाकलाय. आपण थोडंसं पृथक्करण करायचं झालं. आम्ही नितेश पंडित सरांकडे थोडं टर्न करणार आहोत. फलंदाजांची आक्रमकता किती आहे
जिथे मात्र टार्गेट होतं ते तब्बल 87 धावांचं आणि इथे 87 धावांना मात्र पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये 13, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 13 आणि तिसऱ्या षटकामध्ये तब्बल धावसंख्या आली ती 26. म्हणजे पहिल्या 2 षटकांच्या धावा एकंदरीत टोटल ही तिसऱ्या षटकामध्ये आली आणि एकूण धावसंख्या झाली आहे ती तब्बल आपल्याला पाहायला मिळते ती 55. आता उर्वरित इक्वेशन आहे 12 चेंडू आणि 30 धावा 32 धावा. सर काय सांगता या मॅचचं मी म्हणेन चित्र पलटवण्याची क्षमता असणारा कोंबडभुजे संघ आणि शुभम कोहलीनं त्याची ताकद मात्र या मॅच मध्ये दाखवली आहे. निश्चितच खरं तर शुभम ज्या वेळेला अगदी धावपट्टीवरती उतरला शुभमनं शुभसंकेत दिला आणि ज्या वेळेला पहिल्या चेंडूवरती एक खरपूस समाचार घेतला आपल्या ताकदीनं आणि टायमिंगचा अगदी प्रॉपर वापर करून ज्या वेळेला एक षटकार लगावला. असं म्हटलं जातोय की पावा तो काय किंवा बासरी ती काय लाकडाची असो परंतु वाजवणारा तेवढाच निष्णात असणं गरजेचं आहे. चेंडूचा दर्जा सांगितला परंतु खेळणारा खेळाडूही तेवढा दर्जेदार असणं गरजेचं होतं. शुभमनं तेच केलं. कोंबडभुजे टीमसाठी शुभसंकेत दिला आणि पहिल्या चेंडू अशी खरपूस समाचार घेतल्यापासून 18 चेंडूंमध्ये 55 धावांवरती मजल मारताना मोठमोठे उंच पुरे फटके घेतले. काही गॅप शॉट शोधले आणि त्यावरती मात्र चौकाराच्या साह्याने धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न शुभमने केला. शुभम ठरू शकेल या मॅचचा मॅच विनर कदाचित निपेश नाही. नक्कीच 12 चेंडू आणि आता इक्वेशन आहे ते 32 धावांचं. नजरेत भरेल आणि मनात भरून उरेल अशी आकर्षक इनिंग आपण पाहताय. स्कूप करायचं होतं इथे क्रिकेटमध्ये. खरं तर मी म्हणेन धाडस दाखवण्याचा प्रयत्न टीमचे कॅप्टन. ताकद नव्हे तर मी म्हणेन नजाकतच्या साह्यानं रिस्कच्या कॅल्क्युलेशन हा फटका सजवण्याचा प्रयत्न. चेंडूच्या गतीचा वापर करून मागच्या बाजूला स्कूपचा प्रयत्न ऍब्सोल्यूट फेल ठरलाय. पहिला बॉल डॉट येतोय. क्लीन बॉल. दिस इज प्रेशर. जे घडायला नको हवं होतं तेच घडलंय. किंवा आपण असं म्हणूया की जो पहिला बॉल डॉट गेला स्ट्राईक शफल व्हायला हवी होती. कारण या मॅचचा रिदम या मॅचचा मोमेंटम या मॅचचा कॉन्फिडन्स ज्या फलंदाजाकडे आहे ज्या फलंदाजाच्या बॅटमधनं लांबच लांब षटकार चौकार आलेत त्या फलंदाजाला स्ट्रायकर एंडवर आणण्याचा प्रयत्न ही मॅचची स्ट्रॅटेजी असायला हवी होती. ती स्ट्रॅटेजी फसली. मी म्हणेन गोलंदाजानं खरं तर फलंदाजाचा मनसुबा उद्ध्वस्त केला आणि मी म्हणेन इथे मात्र बॉलिंग करणाऱ्या टीमकडे पुन्हा एकदा आता मोमेंटम शिफ्ट होताना आपल्याला पाहायला मिळतंय. मॅच मध्ये कमालीचा कमबॅक करत असताना गोलंदाज मिस्टर संजय एक्सपिरियन्स वास्कर. निश्चितच खरं तर ज्याचे स्टार जागेवरती आहेत त्याला जागेवरती आणणं गरजेचं आहे आणि अगदी ज्याची नजर चेंडूवरती खिळली आहे अशा फलंदाजाला स्ट्रायकिंगवरती आणला तर परत एकदा जे सामन्याचे चित्र आहे ते चित्र बदलवण्याची ताकद ते शुभमच्या बॅटमध्ये आहे आणि ती आपल्याला अगदी येत्या 2 षटकांमध्ये पाहायला मिळाली. इक्वेशन थोडं बदललंय. 10ला 32 नवजेल आलेत. नवीन आहेत नवीदित आहेत परंतु धाडसी खेळाडू आहेत. अनेक क्रीडांगणावर नवजेलचा खेळ आम्ही पाहिलाय. विनोद आहेत मला वाटतंय विनोद भगत आलेत आणि विनोद भगतनं मी म्हणेल एक कम्प्लीट पॅकेज प्लेअर म्हणून स्वतःची एक वेगळी आयडेंटिटी निर्माण केली आहे. गेली कित्येक वर्ष विनोदनं चांगला खेळ साकारलाय. IPL सारख्या स्पर्धांमध्ये खरं तर उच्च नामांकित स्पर्धांमध्ये आपली गुणवत्ता त्याने नेहमी सादर केली आहे. या मॅच मध्ये थोडंसं इक्वेशन कठीण आहे बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी परंतु शुभम कोहलीला पुन्हा एकदा मी म्हणेन इथे त्याची आक्रमकता दाखवावीच लागेल. मिनी हेलिकॉप्टर हलक्या हाताने फक्त अलाउंड द ग्राउंड हा बॉल डीप लॉंग ऑन आणि खाऊ कॉर्नर मध्ये गेलाय. एक धाव मिळाली आहे. रणसंख्या 1 न पुढे जाईल पोहोचेल ती आपल्याला पाहायला मिळतीये. ती 57 या आकड्यावर 8 चेंडूमध्ये 30 धावांची गरज आहे. क्लीन बॉल. इट्स अ मॅग्निफिसंट बॉलिंग. वाव यू ब्युटी. गोलंदाज या षटकामध्ये कमालीचं कमबॅक करतोय. मॅच मध्ये पुन्हा एकदा पुनरागमन करत असताना मात्र मॅचवर पकड मजबूत करताना पाहायला मिळतोय. तो अर्थातच फिल्डिंग करणारी टीम स्वर्गीय धोंडूशेठ वास्कर खुंडे वहाव.
3 चेंडू डॉट 2 विकेट्स गमावलेत. प्रेशर थोडासा डेव्हलप झाला बॅटिंग टीमकडे. आता पर्याय नाहीये, षटकार तर यायलाच पाहिजेत. 6-30 असं इक्वेशन होतं, परंतु हे षटक ज्या पद्धतीनं हाताळलं संजय वास्करनं, पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉलवर विकेट, तिसरी 1 धाव, चौथा 1, त्याच्यानंतर विकेट, त्यानंतर डॉट बॉल. या षटकामध्ये मी म्हणेन कमबॅक करणारी ही जी गोलंदाजी आहे या मॅचवर पूर्णपणे पकड मजबूत झाली आहे. आणि आता कुंडीबहाल हा संघ पुन्हा एकदा या मॅच मध्ये पुनरागमन करताना आपल्याला पाहायला मिळतोय. उर्वरित इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. 6 चेंडू आणि 30 धावांची गरज. नितेश सर, असं म्हटलं जातं क्रिकेट इज अ गेम ऑफ नंबर्स आणि क्रिकेट इज अ गेम ऑफ सायकोलॉजिकल इम्पॅक्ट. मनोवैज्ञानिक दबाव. न्यूमरोलॉजिकली खरं तर मॅथमॅटिकली हे शक्य आहे, परंतु सायकोलॉजिकली थोडंसं दडपण आहे बॅटिंग करणाऱ्या टीमकडे. निश्चितच जो मानसिक दबावाखाली असेल तो क्रिकेटच्या मैदानातच काय स्वतःच्या आयुष्यातही काही करू शकत नाही. आणि म्हणूनच मनुष्य किंवा प्रत्येक खेळाडू पहिल्यांदा मनात हारतोय आणि त्याच्यानंतर मैदानात हारतोय. या ठिकाणी ते मनोधैर्य वाढवणं गरजेचं आहे, कारण कंबरभुजे टीमनं तशी सुरुवात छान केली होती, परंतु त्याच्यानंतर मनोज आणि मनोजच्या बॅक टू बॅक ज्या वेळेला दुसरा खेळाडू बॅक टू पॅव्हेलियन झाला, थोड्या आशा आकांक्षा कुठेतरी खालावलेल्या दिसत आहेत कंबरभुजे टीमच्या. नक्कीच. आणि इक्वेशन पुन्हा एकदा आपण प्रेक्षकांना जरूर सांगूया. 6 चेंडू आणि 30 धावांची गरज. प्रत्येक खेळाडूला थोड्या वेळानंतर टाइम टू टाइम मोटिवेशन, प्रेरणेची गरज असते. ती गरज आहे आता बॅटा शुभमला. शुभमकडे सर्वांचं लक्ष असणार आहे, किंवा आपण असं म्हणूया ही इज अ सेंटर ऑफ अटेन्शन, ही इज अ सेंटर ऑफ अट्रॅक्शन. 6ला 30 ची गरज आहे. इक्वेशन झालंय ते आता शेवटचं आपण पाहतोय. अंतिमचे 6 चेंडू. फुल टॉस. इट्स अ प्युअर मिस्टेक, इट्स अ प्युअर ब्लंडर, and that will be again an invitation batting team ला मॅच मध्ये पुनरागमन करून देण्याची ही संधी आहे. आता 5 ला धावा हव्यात. त्या 24 डीजे. रणसंख्या झाली आहे ती तब्बल 63. 84 इक्वेशन, त्याच्यामध्ये 2 धावा पेनल्टीच्या. 86 झाल्या. 87चं टार्गेट इथं सेट झालं आणि आता हव्यात त्या 5 मध्ये 24. अजून एक. वाव वाव वाव. It was so elegant, so beautiful, and that was looking like wow, wow, wow. डीजी मास्टरला थोडं थांबू. नितेश पंडित सर पुन्हा एकदा कमालीचा कमबॅक केलंय. 4 चेंडू आणि हव्यात त्या फक्त 18 धावा. आता फक्त म्हणजे ओनली का, कारण आता हे सोपं वाटतंय समीकरण ते शुभमला, कारण शुभम षटकारामध्ये डील करतोय. काय म्हणाल? अगदी खरंच. म्हणजे सुरुवातीला सांगितलं की जिनके स्टार सही जगह पे उनको सही जगह पे लाना था. मनोजला किंवा इतराला सुद्धा अशा खरं तर या शुभमनं आणि या शुभमची 51 धावसंख्या अर्धशतकी खेळी पूर्ण करणारा या मैदानावरती 4 दिवसात काही अर्धशतकी खेळा पाहायला मिळतील का असं वाटू लागले आजच्या पहिल्या सामन्यापासूनच. क्या बात आहे. 14 चेंडू आणि 51 धावा. काय प्रत्युत्तर दिलंय. ओहो. याही वेळेला अजून एक षटकार. गोलंदाजावर चढवलाय हल्ला. आता थोडं आत्मपरीक्षण करावंच लागेल का, आता कारण आता त्याचं मी म्हणेन मनोबल थोडंसं खचलं असेल. उर्वरित चेंडू असतील ते 3 आणि 3 मध्ये आता हवेत ते 2 षटकार, म्हणजे फक्त 12 धावांची गरज. काय मॅच होती आणि काय मॅच रंगली आणि काय इक्वेशन सोपं झालंय. सन्मान्य गणेशजी भोईर सरांना मी इन्व्हाइट करू की या आपण या व्यासपीठावर. येईल मुठीत तुझ्या आभाल माघार घेऊ नको. मगाशीच आम्ही म्हटलं
प्रत्येक खेळाडूला वेळोवेळी प्रेरणेची आवश्यकता असते. ती प्रेरणा मिळाली, ती शाबासकीची कौतुकाची थाप मिळाली आणि त्याच प्रेरणेनं आज उभा राहिलाय तो शुभम कोहली आपल्या टीम साठी. उर्वरित final 3 balls to go and require only 12 to win a firepower Shubham. Oh, another hit, another hit. Wow, magnificent, tremendous, attractive, charming, beautiful, glorious, glamorous. एकदा जोरदार आला या मॅच साठी, एकदा जोरदार आला शुभम साठी. मॅचचा रिझल्ट काय लागेल सध्या परिस्थिती आपल्याला सांगता येणार नाही. गोलंदाज कमबॅक करू शकतो. उर्वरित चेंडू असतील 2 आणि धावा हव्यात त्या 6. निर्णायक विजयासाठी 6 धावांची गरज आहे आणि एक मोठा फटका. एक चेंडू जर का मात्र इथे गोलंदाजानं चांगला फेकला तर मॅच मात्र शेवटच्या चेंडू पर्यंत जाईल. जबरदस्त रंगतदार झाला सामना. 1-2 ला 6. इम्प्रोवाइज केलं. एकदा मिळणार, दुसऱ्या धावाचा प्रयत्न तर जरूर होईल. तो प्रयत्न मात्र यशस्वी होईल का, डायरेक्ट हिट करतील का? हो, झालाय. इथे मात्र 2 धावा कंप्लीट झाल्या. आता उर्वरित 1 चेंडू आणि 4 धावांची गरज. विनोद भगत विचारतायत पाणी घेऊन जाऊ का, पाणी की काही मेसेजेस. शेवटचा 1 चेंडू. नितेश पंडित सर, कोणी जर का आपल्याला विचारलं की मॅच कशी असायला हवी, कातरवेली अंगावर शहावे उमटावे, इतकी खरं तर चित्त थरारक, इतकी बहारदार आणि इतकी खरं तर शेवटच्या चेंडूपर्यंत प्रेक्षकांची उत्कंठा वाढविणारी मॅच असायला हवी. काय म्हणाल? 1 चेंडू आणि मॅच आली आहे ती 4 या धावांवर. अगदी निश्चितच आणि नक्कीच सांगेन की कातरवेलीची आठवण केली. यावेळेस एखाद्या प्रियकरानं प्रियसीला भेटीचा सांगावा धरावा आणि अदळदानानं काही क्षणांपूर्वी नाही येणार असं समजावं आणि परत एकदा अलगद त्या प्रियसीचा चेहरा डोळ्यासमोर दिसावा. एवढी रोमांचकारी ही मॅच, हा सामना व प्रेक्षकांच्या भेटीसाठी आपण प्रेक्षक लाईव्हच्या माध्यमानं पाहतो आहे. नितेश, नाही नक्कीच. आणि इथे 1 चेंडू आणि 4 धावांची गरज. एकदा जोरदार डाल्या. ओहो, ये लगा छक्का. क्या बात, काय मॅच फिनिश केली आहे. हृदयाची धडधड वाढविणारा सामना, मनातला उत्साह वाढविणारा सामना, प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचविणारा सामना, मनातल्या विचारांची घुसमट वाढविणारा सामना, अर्थातच काळजाच्या आणि घड्याळाचे काटे चुकविणारा सामना आपल्याला पाहायला मिळाला. आज खरं तर पहिल्याच मॅच मध्ये ही चित्तथरारक सामना पाहायला मिळाला आणि नो डाऊट पहिल्या मॅचचा हिरो आमचे नितेश पंडित सर यांच्या खरं तर मराठी मायबोली भाषेमध्ये जरूर ते इंटरव्ह्यू सुद्धा कव्हर करतील. आणि नो डाऊट द मॅन ऑफ द मॅच, वन अँड ओनली फायर पॉवर बॅटर मिस्टर शुभम कोहली कोंबडभुजे. शुभम, वेलकम, स्वागत आहे. आणि अगदी शुभमला प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण बोलावतोय. शुभम शुभ ठरला, शुभ संकेत दिला आणि पहिल्या चेंडूवरती ज्या बॉलला षटकार लगावलास म्हटलं होतं की या बॉलला बॅटचा तोंड उघडला जाईल आणि शुभमच्या बॅटमधून जवळजवळ 19 चेंडूंमध्ये 71 धावांची पारी करताना मनोज ज्या बॉलला तुझी साथ सोडून मैदानातून परतला होता. सलामीसाठी मनोज आणि तू गेलास. संपूर्ण संघाची मदार खांद्यावरती होती. आता मात्र आपल्याला 6 चेंडूंमध्ये जवळजवळ 32 धावांची आवश्यकता होती. काय वाटलं होतं त्यावेळेस? विनोद भगत सांगितलं होतं का तू पहिला 2 मार, नंतर तू मारशील, आणि मी ते मारले. हे षटकार लगावताना शेवटला परत एकदा 4था चेंडू ज्याच्यावरती फक्त आपल्याला 2 धावा धावून काढाव्या लागल्या, तेव्हा मनातील काय अर्थता होती किंवा मनात काय होतं? पुढचा एक फटका चौकार किंवा षटकार लागेल का? एक आत्मविश्वास होता का बॅटवर? सर, आत्मविश्वास तर होताच. लास्टला एक मध्ये 4 पाहिजे होते. बरं, काहीतरी करायलाच लागेल, बनवायलाच लागेल बॉल, आणि तो बनवून मारला.
निश्चितच या खेळीने संपूर्ण प्रेक्षकांची प्रेक्षक चॅनलवरून मन जिंकलीत. पुढच्याही सर्व सामन्यांसाठी तुला भरभरून शुभेच्छा आहेत आणि ऑल द बेस्ट. एक छान खेळ पाहायला मिळाला. या सामन्याचा सामनावीर ठरला नाव आहे कोंबडभुजेचा शुभम. मी विनंती करतोय लक्ष्मण बाबांना की प्लीज आपल्या पवित्र हिशोबासने मॅन ऑफ द मॅचचा किताब द्यायचा आहे. खेळी आवडली असेल तर प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये असणारे आणि बाहेर असणारे जोरदार शुभमसाठी टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे. खरं तर या शुभमला मॅन ऑफ द मॅच प्लेअर ऑफ द मॅचचा किताब दिला जातोय. ऑल द बेस्ट. या बलाला अतिशय उत्तम कामगिरी. 71 धावांची उत्तुंग पारी ज्यामध्ये जवळजवळ मला वाटतं 8 की 9 षटकार आणि त्याच्यानंतर काही चौकारांचा समावेश. या बलाला आपल्याला नाणेफेकीचा कौल. चला धाकटीजी आणि त्याचबरोबर मोठा कांदा छोटा कांदा मोह कोलीवाडा आणि धाकटीजी दोन्ही संघाच्या संघनायकांमध्ये नाणेफेकीचा कौल होईल. चला दोन्ही संघ आणि संघाचा संघनायक ऑल द बेस्ट. धाकटीजी एकीकडे उरणमधून तर मोह कोलीवाडा या ठिकाणी अगदी पनवेलवरून. तर आपल्याला पाहायचं आहे नाणेफेकीचा कौल होतो दोन्ही संघाच्या संघनायकांमध्ये. ओल्वे नोड. खरं तर आता नोडचं स्वरूप प्राप्त झालं आणि या वेळेला आमचे पोलीस पाटील यांच्या पवित्र हिशोबासने कॉल कोण देणार. हेड अँड टेल या मोह कोलीवाड्याचा कर्णधार कॉल देतो. हेड या निर्णय